पुण्यातील कोरेगाव भीमामध्ये आज 207व्या शौर्य दिनानिमित्त मोठा उत्साह पाहायला मिळतोय। विजय स्तंभाला यंदा संविधानाच्या प्रतिकृतीची आकर्षक सजावट करण्यात आली आहे। वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी कोरेगाव भीमा विजय स्तंभाचं दर्शन घेतलं। दरम्यान या ठिकाणी 5000 पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे। मिकी घई आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। मिकी, आज 207वा शौर्य दिन आहे। प्रचंड गर्दी इथे उसळणार आहे। लोक यायला सुरुवात देखील झाली आहे। कसं वातावरण इकडे पाहायला मिळतंय? कसा बंदोबस्त आहे? प्रज्ञा, अगदी जर आपण बघितलं तर पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा या ठिकाणी आज लाखोच्या संख्येने आंबेडकरी अनुयायी या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत। आणि जर आपण बघितलं तर शौर्य दिनानिमित्ताने या स्तंभाला खूप सुंदर अशी फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। खरं तर रात्रीपासूनच या ठिकाणी अनुयायांची गर्दी आपल्याला झालेली पाहायला मिळते। आता जर आपण बघितलं तर हजारोच्या संख्येने संपूर्ण राज्यभरातूनच नाही तर देशभरातून लोक या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत। आणि जर आपण बघितलं तर खूप चांगली व्यवस्था या ठिकाणी प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे। आणि या स्तंभाला खूप सुंदर अशी फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। आपण जर बघितलं तर खूप सुंदर अशी रोषणाई देखील आहे। आणि हेच पाहण्यासाठी आणि अभिवादन करण्यासाठी हजारोच्या संख्येने अनुयायी या ठिकाणी येत आहेत। आणि इतर सगळी व्यवस्थाची आणि या सगळ्या गोष्टींची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर असते। आपल्यासोबत सुहास दिवसे साहेब आहेत जिल्हाधिकारी। तर खूप चांगली व्यवस्था आहे। कशा पद्धतीने सगळं नियोजन आहे? कारण जवळपास 8 ते 10 लोक अनुयायी या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येणार आहेत। या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येणार आहेत। या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं की 8 ते 10 अनुयायी भारतामधून त्यामुळे येत असतात। त्यामुळे याची जी तयारी आहे त्याची जवळजवळ 1.5 महिन्यापासूनची तयारी चालू होती। मागच्या 2-3 वर्षातला अनुभव विचारात घेता ज्या काही गोष्टी चांगल्या पद्धतीने करता येतील त्या करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे। 2 सगळ्यात प्रामुख्याने गोष्टी या सर्व जर सोहळ्याचं तुम्ही वैशिष्ट्य जर बघितलं तर कमीत कमी वेळेमध्ये अनुयायांना या ठिकाणी अभिवादन करून परत जाता यावं यासाठी इफेक्टिव्हली जी PMPLची जी व्यवस्था आहे ती व्यवस्थित केल्यासाठी मग त्यांना मग अगदी टर्निंग रेडियस पासून त्यांचं आम्ही रंगीत तालम्या घेतलेले आहेत। पार्किंग पासून इथं आणण्यापर्यंत 1100 बसेस आज दिवसभर फ्लाय करतील। पूर्ण ट्रॅफिक बंद केलंय, फक्त बसेस सुरू आहे। पूर्ण महाराष्ट्रामधनं इथे येणारे जे महत्वाचे रस्ते सगळे बंद आहेत। आणि इथपासून साधारणपणे 4 किलोमीटर 5 किलोमीटर पर्यंत आम्ही त्या ठिकाणी पार्किंग लॉट्स केले। जो 45 पार्किंग लॉट 350 एकरवर 40,000 वाहनं पार्किंग होऊ शकतात अशा पद्धतीचं नियोजन आहे। आणि तिथून मग ते PMPL बसेसनी इथे येतील। सर, CCTV कॅमेरा सुद्धा आहेत, कारण आपण बघतोय खूप सुंदर अशी व्यवस्था केली। सर्व ठिकाणी CCTV कॅमेरे ठेवले, बसेसमध्ये कॅमेरे ठेवलेले आहेत। विशेषतः महिला, विशेषतः लहान मुलं यांची सुरक्षिततेची व्यवस्था केलेली आहे। आपण जवळजवळ 2400 टॉयलेट्स या ठिकाणी उभा केलेले आहेत। हिरकणी कक्ष निर्माण केलेले आहेत। सगळ्यात यावेळेचे वैशिष्ट्य म्हणजे 7-8 जी आजूबाजूची गावं आहेत त्या गावकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने आपली खाजगी शौचालय उपलब्ध करून दिली आहेत। त्या ठिकाणी आपण निवारा व्यवस्था केलेली आहे। इथे भीमा कोरेगाव मध्ये सुद्धा प्रचंड बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि सगळ्या छोट्यातल्या छोट्या गोष्टींचा विचार करून चोख व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे। कुणाची गैरसोय होऊ नये याची काळजी घेतली जाते। मिकी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।